नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? पावसाचे काही सांगता येत नाही, कोणत्याही ऋतूत पाऊस पडत आहे. कोल्हापूर ही खवय्या नगरी म्हणून ओळखली जाते. जेवण झाल्यावर बिंदू चौक येथे 100 वर्ष जुने असलेल्या जाधव कोल्ड्रिंक हाऊसमध्ये जाऊन तिथल्या वेगवेगळ्या आईस्क्रीमची चव चाखणं ही आजही अनेक कोल्हापूरकरांची दररोजची सवय. आईस्क्रीम व्यवसायात काळानुरूप व्यावसायिकांना अनेक बदल करावे लागले. आईस्क्रीम बरोबर बाकीचे पदार्थही ठेवावे लागले. याच आईस्क्रीम पार्लर व्यवसायाची माहिती करून घेण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहोत. चला तर मग येथील पदार्थ कसे बनतात ते पाहू आणि या व्यवसायासंदर्भात माहिती घेऊ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. येथील ॲम्बियन्स हा जुन्या पद्धतीचाच आहे, खरं या ठिकाणी नवीन चवीचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला खायला मिळतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे आईस्क्रीम बरोबर लोकांच्या मागणीनुसार पिझ्झा, बर्गर, सँडविच सारखे वेगवेगळे पदार्थ ठेवायला यांनी सुरुवात केली आणि लोकप्रिय अशा जाधव स्पेशल कॉकटेल सारखीच स्पेशल चीज पिझ्झाची विक्री होऊ लागली. उत्तम चवीचा आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना तोंड देणारा हा पिझ्झा जाधव बंधू रितेश आणि निखिल दोघेही उत्तमरित्या बनवतात. हे पिझ्झा मेकिंग बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. खरं हा पिझ्झा गरमागरम खाणं लई भारी राव. अवघ्या 100 रुपयात मिळणारा हा पिझ्झा खाल्ल्यावर तुमची पावलं कायमच जाधव कोल्ड्रिंक हाऊसकडे वळतील यात शंकाच नाही. उत्तम अशा पिझ्झ्याबरोबर या ठिकाणी 10 ते 12 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस मिळतात. ही सँडविचेस म्हणजे कॉलेजमध्ये येणाऱ्या, बिंदू चौक येथे बस स्टॉपला उभारणाऱ्या युवक युवतींचं एक पॉकेट फ्रेंडली खाद्य. पिझ्झा सँडविच कसं बनतं ते आपण पाहिलंच. आता इथला मेन आयटम म्हणजे जाधव स्पेशल कॉकटेल. कॉकटेल म्हणजे आईस्क्रीमांचा राजाच हो. वेगवेगळ्या आईस्क्रीमांचं मिश्रण, त्याचबरोबर वेगवेगळे शेक आणि त्यावर ड्रायफ्रूट्स असं हे कॉकटेल बनवण्यात येतं. पहिल्यांदा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घातलेला आहे, त्यानंतर सिजनल फ्रूट्स ही घातली जातात, त्यावर हा पिस्ता शेक, त्यानंतर हिंदुस्तान बेकरीचा हा केक घालण्यात येतो, त्यानंतर मँगो आईस्क्रीम. हे फ्लेवर्स तुम्ही चेंजसुद्धा करू शकता. केक पण तुमच्या आवडीनुसार घातला जातो. त्यानंतर मँगो शेक, त्याच्यावर ही अशी जेलीनंतर सर्वांचं आवडतं म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम. हे सर्वांचंच आवडतं असतं. त्यानंतर मँगो पल्प नंतर येतात ती म्हणजे टुटी फ्रुटी, आणि टुटी फ्रुटी नंतर येतात ती ड्रायफ्रूट्स. अशा प्रकारे आपलं जाधव स्पेशल कॉकटेल जवळपास तयार झालेलं आहे. ही छोटीशी कॅडबरी. आणि तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर सांगा की हे आईस्क्रीम चाखायला, कॉकटेल चाखायला तुम्ही कधी येता येते. हे इथलं मेनू कार्ड स्नॅक्सचं आणि आईस्क्रीम्सचं. यानंतर आपण जाधव कोल्ड्रिंक्सचे मालक श्री संजय जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत. ही चर्चा संपूर्ण बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला या व्यवसायासंदर्भात पूर्ण माहिती मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार व्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. बिझनेस सिरीजमध्ये आज आपण पुढची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे आईस्क्रीम व्यवसाय. कोल्हापूरमध्ये अनेक आईस्क्रीम व्यावसायिक आहेत, त्यामधीलच एक सुप्रसिद्ध जाधव कोल्ड्रिंक्स या ठिकाणी मी आज आलेलो आहे. तर आईस्क्रीम व्यवसायासंदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत जाधव कोल्ड्रिंक हाऊसचे मालक श्री संजय जाधव. नमस्कार काका. नमस्कार काका, या व्यवसायात कसं उतरलाय तुम्ही? काय म्हणजे पहिल्यांदा माहिती सांगा, तुमचा परिचय द्या जरा थोडाफार. मी संजय जाधव. हा. या व्यवसायात आमच्या आजोबांनी सुरुवात केली 90 वर्षापूर्वी. 90 वर्षापूर्वी आजोबांनी सुरुवात केली, त्यावेळी व्यवसाय हा सोड्याचा होता. बर. आणि आता काळानुसार आता थोडे बदल होत गेलेत. आईस्क्रीम आले, आईस्क्रीम मध्ये प्रकार आले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आम्ही डेव्हलप करत गेलोय. आणि डेव्हलप काळानुरूप बदलल्याशिवाय इथं हे चालू म्हणजे व्यवसाय चालू शकत नाही. त्या पद्धतीने आम्ही आता बदल करत गेलो आहे. मग खरं काका, आम्ही असं बऱ्याच ठिकाणी बघितले की काही जुनी दुकानं आहेत त्यांना असं म्हणले की कोल्ड्रिंक हाऊस,
आणि आता जी नवीन आली त्यांना आईस्क्रीम पार्लर वगैरे असं म्हटली, मग काय कोल्ड्रिंक हाऊस आणि आईस्क्रीम पार्लर हे काही वेगळं असते का? कसं काय? तसं काही वेगळं नाही. आता परिस्थिती आम्हाला बदलायला पाहिजे. हॉटेलमध्ये पण कोल्ड्रिंक्स मिळतात, त्या पद्धतीने आम्ही सुद्धा आता याच्यामध्ये आम्ही स्नॅक्स वगैरे चालू केले आहेत. कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम एकत्र असल्यामुळे कोल्ड्रिंक हाऊस मध्ये तर पूर्वी कोल्ड्रिंक नुसतं असं ठेवायचा काय उद्देश होता, म्हणजे काय? त्यावेळी फक्त कोल्ड्रिंक चालायचे आणि जास्त आईस्क्रीमचे प्रकार नव्हते, त्यामुळे कोल्ड्रिंक हाऊस म्हणून तेव्हा पूर्वी कोल्ड्रिंक चालायची म्हणजे काय असायचं त्याच्यामध्ये सोडा, लेमन, लिंबू सरबत वगैरे असे पेय असायचे. काळानुरूप दूध कोल्ड्रिंक आलं, लस्सी आली, आईस्क्रीम आली. आईस्क्रीम मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं कॉम्पिटिशन आलं, त्या पद्धतीनं बदलत गेल्यामुळे. पूर्वी तेव्हा तुम्ही नुसतं जेव्हा कोल्ड्रिंक हाऊस होतं म्हणताय तेव्हा काय नुसतं फक्त म्हणजे जे काही सोडा वगैरे बनवायचं ते स्वतःच बनवायचं का ब्रँडेड स्वतःच बनवायचं? त्यावेळी मशिनरी नव्हती. बॉटलिंगचा सोडा म्हणून जे गोटी सोडा जो असायचा प्रसिद्ध, त्या प्रकारचे बॉटलिंगचे सोड्यापासून सुरुवात केलेली आहे बऱ्याच लोकांनी. आणि अशी कोल्हापुरामध्ये एक वैशिष्ट्य आहे की फक्त कोल्ड्रिंक हाऊस असणारे व्यावसायिक भरपूर आहेत, त्यांच्याकडे हॉटेल किंवा बाकीचे काही नाही. आणि त्याशी भरपूर लोक आहेत आणि अजूनही पोत्याने आहेत. मग आता यात खरं कॉम्पिटिशन भरपूर निर्माण झाली आहे, कसं काय? कारण ब्रँडेड पण आल्यात सगळ्या. आता ब्रँडेड आले, प्रत्येक ठिकाणी माल मिळतोय, तरी पण आम्ही या व्यवसायात टिकून आहे. कारण की परिस्थितीनुसार आम्ही बदललेलो आहे. त्याच्यामध्ये आम्ही आईस्क्रीम मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी काढल्या, मशिनरी बदलली. आता ज्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही कंपनीच्या तुलनेत आम्ही आईस्क्रीम बनवतो आहे. कंपनीच्या तुलनेत बनवतो आहे, त्यामुळे गिरायक मेंटेन आहेत. परत आमच्याकडे परत येणारे गिरायक आहेत. आमचे गिरायक हे आमच्याकडे खाऊन गेलेले गिरायक असते. नवीन आलेलं गिरायक असेल ते सुद्धा आमच्याकडनं कार्ड वगैरे मागून घेऊन जाऊन परत बाहेर गावची गिरायक आहेत ते येतात. ते आता महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचं प्रसिद्ध आहे. तिथे येणारे जे भाविक आहेत, यात्रिक आहेत, की ज्यांनी शौकीन आहेत, ते आता खाऊन गेलेत, आवडलं, ते परत कार्ड घेऊन जातात. परत पुढच्या वेळी जेव्हा एक वर्षा 2 वर्षांनी येते तेव्हा आमच्याकडे ओळखत घेऊन आमच्या इथे आईस्क्रीम येतात. मग आता आईस्क्रीम हे जनरली दुधापासून बनवलं जाते. होय, दुधापासून. मग ही जरा आम्हाला एक प्रोसेस सांगा की समजून. पहिला दूध तुमच्याकडे येते, मग तुम्ही दूध कुठलं घेताय आणि मग ते कसं कसं टप्प्यात होते जरा सांगा. आमच्याकडे दूध आम्ही म्हैशीचं दूध वापरतो. त्यात गोकुळ असेल, वारणा असेल आणि गवळ्याकडूनही दूध घेऊ शकतो आम्ही. त्याच्या परिस्थितीनं कमी जास्त लागेल तो आम्ही कंपन्यांचं वापरतो. त्याच्यात ते प्रोसेस आहेत, दूध तापवणे, परत ते पहिला काय करता म्हणजे दूध आलं तुमच्याकडे, दूध आलं की दूध तापवायचं, तापवल्यानंतर ते प्रोसेस करायची. त्याच्यात पावडर वगैरे जे असतात त्याचे मिक्सिंग करून साखर वगैरे घालून झाल्यानंतर ते होमोलाइज करायचं. होमोलाइज झाल्यानंतर त्याच्यापासून कोल्ड स्टोरेजला ठेवून त्याचे हे झाले की एक प्रोसेस पूर्ण झाली की त्याला आईस्क्रीम काढायला चर्नरला ते घुसळलं जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स घालून फ्लेवर कधी ठरवते? पहिल्यापासूनच हे असते का कसं? म्हणजे नाही, फ्लेवर ते ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी ते फ्लेवर ठरवून जातात. त्यावेळी ते तुम्हाला कुठला व्हेनिला पाहिजे असेल ते व्हेनिला, मँगो पाहिजे मँगो, चॉकलेट, असे वेगवेगळ्या प्रकारचे बटरस्कॉच वगैरे वेगवेगळे फ्लेवर्स त्यात आपण ऍड करून ते आईस्क्रीम हे केलं जातं, तयार केलं जातं. आणि त्यानंतर मग इकडे खाली मग ते डीप फ्रीजला ठेवून ते साधारण 5-7 तासामध्ये ते तयार होतं. मग गिरायकांना विक्रीला किंवा ह्याला आपल्याला वापरता येते. तुम्ही हे करताय आता काका. आणि कुठं दुकान आहे तुमचं काय? आता आमचं आणखीन एक दुकान ज्योतिबा रोडला आहे, तिथेही आईस्क्रीम वगैरे आणि स्नॅक्स आम्ही चालू केलेलं आहे. स्नॅक्स चालू केलेलं आहे. आणि इथं स्नॅक्सचं कोण बघते आता? कसं काय स्नॅक्सला आता काय झालंय, कॉम्पिटिशन मुळे हॉटेलमध्ये, पानपट्टीच्या दुकानात कुठे सगळीकडे ते कोल्ड्रिंक्स मिळत असल्यामुळं, कंपनीचं आम्हाला हे असल्यामुळं, त्यामुळे आम्ही सुद्धा आता स्नॅक्स मध्ये उतरलेलो आहे. त्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर, सँडविच, टोस्ट वगैरे जे काय फ्रेंच फ्राईज वगैरे जे आहेत ते आमच्या आता सध्या मुलं बनवतात. आज आमची या व्यवसायात 4थी पिढी आहे. या आजोबांनी चालू केलेल्या व्यवसायामध्ये वडील आणि काकांनीच पुढे नेला, त्यानंतर आम्ही दोघा भावांनी हे केलं. आता त्यानंतर आमची 2 मुलं या व्यवसायात कार्यरत आहेत. मग खरं तेव्हा तुमच्या आजोबांनी कसं काय काढलेला व्यवसाय? काय म्हणजे असं हा त्या मनानं वेगळाच ना, नाहीतर कुठं तर नोकरी करूया, काहीतरी करूया, असं होतं की त्यांचा एक मनात आलं बाबा एक व्यवसायात आपण, त्यांनी पण नोकरी वगैरे काही म्हणजे कामं वगैरे केलीच, सोनार काम कुठं काय, पण त्यांना ह्या व्यवसायामध्ये आवड निर्माण झाली, चालू केलं. आणि त्या काळात ह्या रोडला आमच्या इथं एसटी स्टँड वगैरे होतं. मेन एसटी स्टँड कोल्हापुरात कुठं 90 वर्षापूर्वी या बिंदू चौकात होतं. बिंदू चौकात मेन एसटी स्टँड म्हणजे या बिंदू चौकात होतं. त्यामुळं इथं सर्व नामांकित हॉटेल्स होती, मटणाची, जेवणाची किंवा ह्याची. आणि त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळात जे हे होतं, तुम्हाला दारू ओपन होती, त्यामुळे हॉटेलला आमचा सोडा जायचा, त्यातनं आम्हाला ते
कल्पना सुचली. हा त्या हॉटेलवाले काय करायचे की बाटल्यांचा बॉक्स घेऊन जायचे हा आणि रिकामे बॉक्स आले की आणून द्यायचे आणून द्यायचं. आणि त्याचे काय असेल ते पैसे आम्हाला द्यायचे. त्यामुळे आमच्या सर्व हॉटेलला जात होतं. आणि इथं ह्याच्यात बिंदू चौकामुळं रेसचे हे चालायचे, आपल्या काही ते बुकी वगैरे चालायच्या. त्यामुळे इथं ते भरपूर गर्दी असायची. त्यामुळे त्या ह्याच्यात व्यवसाय नंतर ते एसटी स्टँड लक्ष्मीपुरीत जाऊन मग परत एसटी स्टँड आता मेन सीबीएस आहे, मेन जी सीबीएस आहे तिथे गेला. त्यामुळे पूर्वीच्या त्यावेळी तुम्हाला त्याचा तो त्याचा चांगला benefit झाला. फायदा झाला, त्यामुळे उभारी मिळाली तुम्हाला. त्यामुळे याच्या सगळ्या चौकात या ह्याच्यात जुनी दुकानं भरपूर अशी कोल्ड्रिंकची आहे, जुनी आहे. काका मग आता आणि पुढचं प्लॅनिंग काय आहे तुमचं बिझनेस संदर्भात, काय कसं? जसं बिझनेस आता वाढत जातील त्या पद्धतीने आपल्याला त्यात बदल करावे लागतील. आम्ही सुद्धा बदल केले, आता मुलांनी सुद्धा बदल करायला लागलेत. त्यामुळे आता 20-30 वर्षापूर्वी आम्ही एक स्वीटी मिलिका सरबत म्हणून जे ठाण्याचं प्रोडक्शन आहे ते आवळा सरबत बनवतात. नॅचरल पेयामध्ये ते खरोखर सर्वोत्कृष्ट पेय आहे. बाकीच्या पेयापेक्षा ते चांगलं आहे, थम्सअप आणि लिमकापेक्षा. पण ते पेय आमच्याकडे प्यायला येणारे लोक आहेत ते आमच्याकडे वारंवार येतात. त्याची होलसेल एजन्सी आमच्याकडे आहे. त्याच्या बॉटल्स लोक घरी घेऊन जातात, वापर करतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा ह्या गोष्टीला आम्हाला लोकांनी भरपूर सहकार्य केलं की फोन करून आमच्याकडून ते बॉटल्स दुकानमध्ये असताना सुद्धा घेऊन जायचे. त्या काळात सुद्धा आम्ही त्यांना ते दुकान उघडून देत होतो. आता काका तू बघतोय तुमचं जवळपास 17-18 तास दुकान उघडं असते, म्हणजे सकाळपासून ते रात्री 12 पर्यंत असते. मग यात कसं काय तुम्ही सगळं आमच्या घरची माणसं आहेत, त्याशिवाय बाहेरचे कामगार होत आहेत. ते कसं घरच्या माणसाने राबल्याशिवाय व्यवसाय होत नाही. कारण आता आम्ही आमच्या कोल्हापुरात म्हणजे बंद कधी नसते. आमच्या घरी काही कार्यक्रम असेल तर बंद असते, नाही सकाळी 8-8:30 दुकान उघडलं रात्री 12, 12:15. काही आता रिस्ट्रिक्शन आलेले आहेत पोलिसांच्या मुळे, नाहीतर 12, 12:30 वडिलांच्या काळात 1, 1:30, 2 सुद्धा वाजायचे. पूर्वी काही चित्रपट होते, लोक चित्रपट बघून गेल्यानंतर 12 नंतर दुकानात चित्रपट संपल्यानंतर 12 नंतर दुकानात आईस्क्रीमला गर्दी व्हायची. ते गिराईक गेलं की त्यानंतर 1:30-2ला आम्ही बंद करून घरी जायचं. आता ते नाही आहे, पण 12ला साधारण बंद करावं लागतंय. हे सर्व आमचे घरचे माणसं आहेत, मुलं आहेत सगळ्यांचा. आणि परत ते घरच्या सर्व लेडीज वगैरेचा पण आम्हाला उपयोग होतोय मदतीसाठी. म्हणजे तुम्हाला सुट्टीच नाहीये? आम्हाला सुट्टी नाही, व्यवसायाला सुट्टी नाही. व्यवसायाला सुट्टी नाहीये. मग काय काय वेळा असं वाटतंय काय की बाबा सुट्टी नाही, काय नाही, म्हणजे असं आता तुमची मुलं वगैरे आहेत त्यांना वाटतंय का की बाबा व्यवसायात सुट्टी, त्यापेक्षा नोकरी बिक्री असली की कसं 1-2 दिवस सुट्टी असते बाबा, काय करायचं? तसं काय नाही. कसं आहे, आम्ही ह्याच्यामध्ये सुखी आहे. कारण कसं आहे की नोकरी मिळेल नाही मिळेल कुठे त्यासाठी बाहेर जावं लागेल, तसं काही नाही. आपलं व्यवसाय कोल्हापुरात आहे, कोल्हापुरात आपण स्थिरतावर झालेलो आहे. सगळी आपली नातेवाईक कोल्हापुरात आहेत, त्यामुळे आपण कोल्हापुरात राहिलं तरी जरा कष्ट करावं लागतंय, त्याला पर्याय नाही. पण आता ऑफ सीझन असतात किंवा काय पाऊस असतो त्यावेळी धंदा कमी असेल तेव्हा आम्ही एकमेकाला ऍडजस्टमेंट त्याला पर्याय नाही. धंदा करायचा म्हणलं तर राबणूक आणि याच्याशिवाय पर्याय नाही. काका आता शेवटचा प्रश्न म्हणजे आता या व्यवसायात आता नवीन लोकांना स्कोप आहे का, की म्हणजे नवीन मी जागा घेतो, मी कोल्ड्रिंक हाऊस टाकतो, एवढं सोपं आहे का, काय कसं? आता ते पूर्वीसारखं राहिलेलं नाही. कॉम्पिटिशन मुळे आता आमचे व्यवसाय जुने आहेत, आमच्याकडे सगळी मशिनरी किंवा आमची जागा स्वतःच्या आहेत, त्यामुळे त्याच्यावरचं भांडवली खर्च किंवा दुकान भाडी हे जर तुम्ही म्हणला तर आम्हाला ते सगळं माप आहे. नवीन माणसाला ते भाडं, दुकान गाड्या आता रोडवरचे आहेत त्यांची भाडी आणि त्यांच्यावरचं मशिनरी आणि याच्यावरच्या ह्यानं जर धंदा करायचा म्हणला तर तेवढा होत नाही. लोक हौसेनं बनवतात. आता ज्या नवीन पिढीमध्ये आता फ्रँचायझी घ्यायचं एक फॅड आलंय, म्हणजे आईस्क्रीमची फ्रँचायझी ती घ्यायची किंवा आता नवीन आहेत ज्यांना मराठी समाजाला किंवा आपल्या काही यांना युवकांना हे मिळत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत, ते काहीतरी करून प्रयत्न करतात, आमच्याकडनं माहिती घेऊन जातात, चालू करतात. पण त्यांचं नाही जमलं की ते 1-2 वर्षांना नाराज होऊन ते व्यवसाय बंद करतात. हे त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे म्हणजे व्यवसाय देऊ शकतात, कारण एवढं सोपं नाहीये की आताच्या मार्केटला, कारण ब्रँड एवढे आलेले आहेत. त्यामुळे आताच्या मार्केटला ब्रँड एवढे आलेले आहेत की त्याच्यामुळे त्या लोकांना इथं टिकणं अवघड होते. त्यामुळे ते आणि ब्रँडेड माल विकण्यामध्ये त्यांनी सांगतात की 25-30% याच्यात मार्जिन आहे, पण ऍक्च्युली ते 10-12% पर्यंतच पडते, कारण लाईट बिल आमची जबरदस्त असतात. लोक म्हणतात नुसतं की बाबा काय पाण्याचा पैसा आहे, असं म्हणतात, खरं आता ते काय तेवढं राहिलेलं नाही. कारण लाईट बिल आणि ह्याच्यामध्येच भरपूर खर्च होतोय, नोकर पगारांच्या मध्ये भरपूर खर्च होतोय, जागेच्या भाड्यामध्ये खर्च होतोय. त्यामुळे पूर्वी इतकं मार्जिन राहिलेलं नाही. त्यामुळे 1 वर्ष 6 महिन्यामध्ये नवीन लोकांचं त्यातून हे करतात. बरीच लोक चालू केले व्यवसाय पण बंद केलेली पण आम्ही बघितलेले आहेत.
आणि त्याच्यामध्ये ते हे नाही त्यामुळे समाधान सगळ्यांनी नाही. काळजी घेऊन सगळ्या गोष्टी बघूनच या व्यवसायात आलेलं बरं उत्तम हा आहे. उत्तम आहे हा. किंवा त्याची पूर्ण माहिती असेल हा. तर या व्यवसायात उतरावं किंवा त्या भागात त्यांच्या जिथे व्यवसाय चालू करणार आहेत त्या हा. ठिकाणी दुसरा कॉम्पिटिटर कोण नसेल हा. अशा ठिकाणी व्यवसाय चालू केला तर तो आरामात चालू शकेल, चालू शकतो. चांगला त्यांना फायदा देऊ शकेल. तर या फ्रँचायझी मॉडेलवर वगैरे जास्त विश्वास आणि हे करण्यात हे नाही. तर त्याच्यात काय हे नाही, हा. स्वतःच जर प्रोडक्शन केलं तर हा. त्याच्यामध्ये त्यांना चार पैसे मिळून जातील, पण हा. त्यातलं त्यांना माहिती पाहिजे माहिती पाहिजे. आणि चांगला त्यांनी त्याचा हे केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चालेल काका, तुम्ही उत्तम माहिती दिली आणि त्याबद्दल धन्यवाद काका. नमस्कार.